जाहीररित्या पसंत करावी याकरिता मागून वेळ घेतला आणि मी या सभेला आलो. विष्णू परवा आले होते, त्यामुळे म्हणून माझा वेळ त्यांना मिळाला आणि त्यांनी मुक्तपणे चिंतन या ठिकाणी मांडावं. ते आले आणि खूप छान कमी वेळामध्ये मांडणी केली. खरं तर कोणत्याही अनुदानाशिवाय हा कार्यक्रम उदयगिरी परिवाराने यशस्वी करून दाखवला. गौरव जेवळेकर सर यांनी ही कल्पना मांडली, संस्थेने फंड मंजूर केला, यशस्वीतेचे दंड थोपटले गेले आणि तेव्हा सगळ्यांचा उदंड प्रतिसाद. त्यामुळे ही सर्व सत्र व्यवस्थितपणे पार पाडले. सत्ता सुंदर तेव्हाच होते जेव्हा त्या सत्तेला सुंदराची, समर्पणाची आणि सखोलतेची जोड असते. सत्ता कोणतीही असो, ती सत्ता संपल्यानंतर लक्षात राहते, स्मरणात राहते. तीही की ज्या सत्तेकडून अशा प्रकारचे कार्यक्रम हे घेतले जातात. सर्व वक्त्यांची भाषणं मला ऐकायला मिळाली नाही. शेवटची एक दोन माणसं बोलताना मला ऐकायला मिळालं. संस्थान हा विषय आणि तिथले प्रश्न वाटत होते. दातार सरनं आणि गोंडराव सरांचा समारोप, त्या दोघांचं मला ऐकायला मिळालं. आणि गुजरातकडून जी अभ्यास मंडळी आली होती त्यांचंही मी ऐकलं. शेख सरांचंही निवेदन मला ऐकायला मिळालं. तर मी तृप्त झालो. पण प्रश्न काही मनातले संपले नाहीत. भय इथले संपत नाही तसं प्रश्न, आणि प्रश्न इथला संपत नाही याचा अर्थ हे सेमिनार अर्धवट काहीतरी झालं असा त्याचा अर्थ नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, अभिजात कलाकृतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं की ती वाचकांच्या मनामध्ये प्रश्नांचं मोहोळ हे करत असते, निर्माण करीत असते. या सेमिनारमध्ये सगळ्यांच्या चर्चा कानावर तर आल्याच, पण काही मनामध्ये नक्कीच नसून गेल्या. कानाला बरं वाटणं वेगळं, पण मनाला पडणं हे सुद्धा एक वेगळंच असतं. कानाला गोड ठीक आहे, पण मनाला वळण लावणं आणि विचार करायला भाग पाडणं यासाठी स्वतंत्र तयारीच लागते, व्यासंगच लागतो. हे सगळे तयारीचे अभ्यासक होते, तत्वाचे अभ्यासक होते आणि सत्वाची मांडणी त्यांनी या ठिकाणी सविनयतेने केली. माझंच खरं हे असं ना, तुमचं सुद्धा खरं आहे असं नयनांनी तुम्ही प्रत्येकाला साथ आणि प्रतिसाद देत होता. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्यकर्तृत्व आम्हाला माहीत होतच नाही असं नाही, पण तुमच्यामुळं ते अधिक कळलं आणि वळायला सुद्धा काही गोष्टी आमच्या दृष्टीने पुढं जायला लागते. कळणं महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर वळणंही तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्यकर्तृत्व जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत जग जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला नक्कीच प्रेरणा देत राहील असं मला वाटतं. संपूर्ण मराठवाड्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीने मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. त्यांनी मोठा निर्णय घेतला म्हणून इथला अधर्म गेला आणि धर्माची पुनर्स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. अधर्म जेव्हा बळावायला लागतो
तेव्हा कोणीतरी धर्मदृष्टी घेऊन पुढे येतो आणि धर्माची स्थापना करायला. आणि म्हणून इथं झालेल्या चर्चा अत्यंत महत्वाच्या होत्या. मराठवाड्याची जनता सदैव सरदारजींच्या ऋणातच राहिली हे मी अनेकांचा साक्षीदार म्हणून या ठिकाणी सांगतो आहे. अभ्यासातून तर मी वाचलं, पण जेव्हा तुम्हा सगळ्यांचं ऐकल्यानंतर हे लक्षात आलं की संपूर्ण भारतावर किती मोठे उपकार सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहेत. आणि म्हणून या उपकाराचं ओझं तर राहणारच आहे. पण त्यांनी जो खंबीरपणा दाखविला, सत्ता कशी वापरायची असते आणि सत्य कसं जिवंत ठेवायचं असतं, निर्भीडपणे, निर्मळपणे आणि नेमकेपणाने सत्तेचा वापर केला तर सत्ता हवीशी वाटते आणि सत्ता अजरामर होऊन जाते. सत्तेला अजरामर करणार आणि सत्याला सातत्यानं जिवंत ठेवणार व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हा सगळ्यांच्या व्याख्यानाचा आशय याच अनुषंगाने पुढे गेलेला असावा असं मला वाटतं. दोघांचा ऐकलं तो त्याच दृष्टीनं पुढे गेला. एक विनंती करणार आहे उपस्थित असलेल्या मुलींना, ज्या नरहर कुरुंदकर साहेबांचा उल्लेख इथे 2-3 वेळेस माझे मित्र होमराव सर यांनी केला, त्यांची कन्या उद्या या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची जी युवतींची कार्यशाळा आहे, युवती नेतृत्व विकास शिबिर आहे, त्या युवतींना मार्गदर्शन करणार आहे. कुरुंदकरांचं नाव ऐकल्यानंतर ते आज शरीराने नाही पण नाव घेतलं की आदरानं उठून उभा राहावंसं वाटतं आणि गुरुजींना अभिवादन करावं असं वाटतं, सॅल्यूट करावं असं वाटतं. त्यांच्या कन्या इथं येत आहे. मी तुम्हा सगळ्या उपस्थित असलेल्या श्रोते बांधवांना विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो, तुम्ही या. पण तुमच्याबरोबर एखादा श्रोता आणला तर कुरुंदकर सरांना पाहता आलं नाही. कुरुंदकर सरांची एक प्रज्ञावंत कन्या उद्या याच व्यासपीठावर प्रसावणात आहे. ते ऐकून तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल अशा प्रकारची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. सर्व अभ्यासकांचे, साधन व्यक्तींचे मी आभार मानतो आणि संस्था चालकांचे प्राचार्य म्हणून मी आभार मानतो. कार्यक्रम म्हटला की संस्था चालक म्हणतात विद्यापीठ सरकार किती देणार आहे ते शिकवलं. तिकडून काय येणार आहे का? पण मी भाग्यवान आहे अशा संस्थेच्या महाविद्यालयात मी प्राचार्य आहे. उलट माझ्या पुढे संस्था चालक असतात. आदरणीय बसवराज पाटील साहेब, आदरणीय डॉक्टर लखोटिया साहेब रात्री 8:30 वाजता हे सगळ्या प्रतिमा आम्ही या ठिकाणी स्वतः लावल्या. मी गेलो नाही, डॉक्टर साहेब स्वतः जाऊन तिथे घेऊन आलेले आहे. आणि हे धडपडतो काहीतरी कोणीतरी केलंच पाहिजे, केल्याने होत आलेले आधी केलेच पाहिजे ही जी तळमळ आहे. आणि म्हणून गौरव सरांनी मुद्दा मांडला, अध्यक्ष साहेबांनी, सचिव साहेबांनी म्हटले चला पुढे जा. फंडा हा विचार केला नाही, त्यांनी विचारलंही नाही, या क्षणापर्यंत काही विचारलं नाही. ते म्हणाले कार्यक्रम सर्वोत्तम झाला पाहिजे आणि बाहेरून आलेल्या सगळ्या बांधवांनी परतीचा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा म्हटलं पाहिजे उदयगिरीमध्ये पुन्हा एकदा असंच सेमिनार झालं. तर या दृष्टीने मी संस्थाचालक साहेबांचे मनापासून आभार मानतो. ते सातत्यानं प्रेरणा देतात. अशा प्रबुद्ध संस्थाचालकाच्या हाताखाली काम करीत असताना किती आनंद वाटत असेल ते मला तुम्ही विचारा, ते तुम्हाला नक्कीच सांगेन. तेव्हा आदरणीय लखोटिया साहेब तुमचे मनापासून आणि सर्व संस्थाचालकांचे, आदरणीय बसवराज पाटील नागराकर साहेब, सर्व कार्यकारिणी आणि सर्व संस्थाचालक यांचे मनापासून आभार मानतो. आणि जे तुम्ही दिलं त्यांनी या हॉलच्या बाहेर गेल्यानंतर विसरून जाणार नाही. दिलं त्याचं नक्की सोनं करू हे अभिवचन देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.